त्यानंतर थेट आपण नागपूरच्या शिवाजी चौकात जाऊया। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, विविध दृश्य आम्ही पाहिलेली आहेत कालपासून झालेली आणि परिस्थिती खूपच गंभीर आहे असं यातनं प्रतीत होत होतं, पण आजची परिस्थिती कशी आहे, कशा पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे आणि लोक सुद्धा गोष्टी सामोपचाराने घेत आहेत का नागपुरात? पूर्वी जर का आपण बघितलं तर ज्या शिवाजी चौकातनं या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली त्या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे। जर का तुम्ही शिवाजी चौकातलं हे दृश्य बघितलं तर या चौकाच्या चारही बाजूला जो रोड आहे तो पूर्णतः बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला आहे आणि इथे मोठा पोलिसाचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की काल याच चौकामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा ज्या हिंदुत्ववादी संघटना आहे यांनी औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान काही लोकांच्या भावना दुखावल्या आणि त्यातनं मग याची सुरुवात झाली। सुरुवातीला 2 वाजताच्या सुमारास याच चौकामध्ये या डाव्या बाजूने समोर जे आपल्या पोलिसाचं वाहन दिसतं त्या बाजूने एक काही तरुणांचा मॉब आला होता, मात्र पोलिसांनी तेव्हा वेळीच परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आणि त्या संदर्भात तत्काळ गुन्हा देखील दाखल झालेला होता। मात्र मग सायंकाळ त्या वेळेला एकाएक 7 वाजताच्या सुमारात आणखी शहरातल्या वेगवेगळ्या भागातनं तरुण इथे गोळा झाले आणि मग हा भालदारपुरा भाग आहे, भालदारपुरा भागातनं सर्व जो एक मोठा मॉब आहे तो या दिशेने येत होता, विशेष करून शिवाजी स्मारक चौकामध्ये येताना दिसत होता आणि त्यामुळे मग त्या हल्लेखोरांचा उद्देश या शिवाजी स्मारकाला नासधूस करण्याचा तर होता नाही ना असा पोलिसांना शंका आहे। त्यामुळे आज या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की पूर्णतः बॅरिकेटिंग केलेली आहे। इकडे माझ्या पाठीमागे जर का तुम्ही बघितलं तर दुचाकी असेल कोणतेही वाहनं या चौकामध्ये सोडले जात नाही आणि कालच्या घटनेची खबरदारी आपण बघू शकतो की अजूनही इकडे पोलीस कशा प्रकारे कोणालाही आतमध्ये येता येणार नाही यासाठी काम करताना, नाकेबंदी करताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये धारा 144 लागू करण्यात आली आहे, संचारबंदी आहे, परिस्थिती ही नियंत्रणामध्ये आहे, मात्र तणावपूर्वक आहे। जर का तुम्ही हा रोड बघितला म्हणजे जर का तुम्ही अशोक चौकाकडे जाणारा हा रोड बघितला तर बघा या वेळेला साधारण आता 9:30 वाजत आहे आणि या वेळेला हा संपूर्ण रस्ता मोठा रहदारीचा असतो, मोठे गर्दी असतात, दुकानं इथे उघडली जातात। मात्र आता जर का बघितलं तर पूर्णतः या संपूर्ण परिसरातील दुकानं बंद आहे आणि पोलिसांकडनं बॅरिकेटिंग केली जात आहे। त्यामुळे लक्षात येतं की पोलिसांना काही इनपुट्स आहेत, त्या आधारावर आता पोलीस हा संपूर्ण बंदोबस्त चोख करण्याचा प्रयत्न करत आहे। परत काल सायंकाळसारखी परिस्थिती उद्भवू नये याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडनं घेतली जात आहे। सोबतच सोशल मीडियावर नागपूर पोलिसांच्या सायबर सेलचं लक्ष आहे। जवळपास आतापर्यंत 3000 सोशल मीडिया अकाउंटची रेकी करण्यात आलेली आहे आणि त्या अकाउंटवर काही आक्षेपार्ह मजकूर असेल, व्हिडिओ असेल ते स्प्रेड करता जात नाही ना याचा देखील तपास केला जात आहे। संपूर्ण जो ह्या मार्केट आहे, महाल मार्केट, हा गांधी गेट आहे, तिकडे देखील मार्केट पूर्णतः बंद ठेवण्यात आलेलं आहे। सोबतच इकडलं हे जे इतवारीकडे जाणारा रोड आहे हे देखील मार्केट पूर्णतः बंद ठेवण्यात आलेलं आहे। यावर लक्षात येते आपण काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न करूया, कारण की या संपूर्ण भागामध्ये धारा 144 लावण्यात आलेली आहे, पूर्णतः बॅरिकेटिंग करण्यात आलेलं। मॅडम थोडं काय सांगाल? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, शांतता प्रस्थापित होण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि पूर्ण आमचं बंदोबस्त या ठिकाणी चालू आहे। नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे? नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे। आज संपूर्णतः बाजारपेठ ही बंद राहणार आहे, संचारबंदी असल्यामुळे आस्थापना सगळ्या बंद राहणार आहेत। आपण बघू शकतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील सांगितलं की या संपूर्ण भागामध्ये संचारबंदी आहे, त्यामुळे सगळी जी आस्थापना आहे, बाजारपेठ असेल किंवा इतर एकंदरीत पोलिसांचा, प्रशासनाचा बंदोबस्त अत्यंत चोख आहे। तुषार, धन्यवाद, आपण ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आणि याबद्दल वेळोवेळी आम्ही अपडेट घेतच राहू। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।